हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनल लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज तुम्हाला परत काल खानदेशी खिचडी करून दाखवली होती. तर आज माझ्या पद्धतीने मी बनवते एकदम झटपट. दही फळ पण म्हणतात, वरण चकुल्या पण म्हणतात. तर आम्ही म्हणतो वरण चकल्या. तर त्याच मी बनवणार आहे. तर मी पहिल्यांदा काय केलं, आधी ना मी आपली गावरानी डाळ आहे ना, गावरानी डाळ खूप टेस्टी लागते त्याची वरण चकुल्या, म्हणून मी भिजवून ठेवली ती. बघा इथं मस्त भिजली, म्हणजे डाळ लवकर शिजते. आणि 2 शिट्ट्या घेणार आहे. आणि आता याला चांगली वॉश करून घेते. आधी वॉश करून मस्त तिला शिजून घेणार. आणि तुम्हाला आधी वॉश करते. तर एकदम छान वॉश झालेली आहे आपल्या डाळ. तर मी मस्त छान इथे डाळ धुवून घेतलेली आहे. आता आपण डाळीमध्ये काय काय टाकणार आहोत सांगते. गॅस तोपर्यंत कमी याच्यावर ठेवायचा आहे. आपल्याला डाळीमध्ये शिजवताना एक टोमॅटो घ्यायचा आहे. पूर्ण एक टाकणार आहे. टोमॅटो त्याच्यात शिजून जातो व्यवस्थित, म्हणून मग हा टोमॅटो टाकला. त्यानंतर आपला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर हळद घालायची आहे. थोडीशी जिरे टाकणार आहे मी. आणि अगदी थोडंसं तेल. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते जवळून. पद्धतीने डाळीमध्ये मी सर्व घालून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण शिजवून घेणार आहे. याच्याने काय होतं, डाळीला चव चांगली येते, म्हणून ह्या पद्धतीने शिजवायचं आहे आपल्याला. तर चला याच्या 2 शिट्ट्या घेऊन घेऊ आपण. तोपर्यंत मी आता कुकरला शिट्ट्या घेऊन घेणार आहे. तोपर्यंत मिरची लसूण सर्व रेडी करून ठेवणार आहे. तर आता मी लसूण निवडून घेणार आहे. लसूण खूप सारे लसूण घालायचे आहे आपल्याला. वरणामध्ये लसूण छान लागतं, अगदी भारी लागतं. आणि गरम गरम आहे ना, पावसाच्या दिवसांमध्ये हा पदार्थ करायलाच पाहिजे. कारण की आता पाऊस चालू झालेला आहे, म्हणून मग म्हटलं चला वरण चकुल्यात बनवून एवढा भारी लागताना थंड याच्यामध्ये गरम गरम सूप टाईप, म्हणजे वरण ना सूप टाईप, आणि प्यायला पण आणि मस्त लागतं टेस्टी. त्याच्यामुळे गरमागरम खायचं वरण चकुल्या थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यामध्ये खूप छान लागतं. आणि वरण खायला पाहिजे, त्याच्यामध्ये खूप आपल्याला विटॅमिन्स मिळतात वरणामध्ये. तर इथं पाहू शकता आता मी सर्व व्यवस्थित हे लसूण सोडून घेते. आणि आपल्याला मस्त डाळ शिजली की पटापट वरण चकल्याची रेसिपी तुझ्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला पण दाखवेनच पूर्ण. जर म्हटलं चला आता कधीच्या मी वरण चकल्या माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवू. आणि म्हणून मग म्हटलं भेटलं नंतरच सुरुवात करू. आता लगेच क्लीन पण करून घेते मी किचन. तर साईड टू साईड मी आता हे लसूणला कट करून घेते. ठेचायचं नाही आपल्याला, कट करायचं आहे, म्हणजे लसूण खायला पण छान लागतं आता त्याचं तेव्हा. तर ह्या पद्धतीने कट करू. आणि मिरच्या उभे चिरायच्या आहे आपल्याला. असं आहे ना, एका मिरचीच्या 2 तुकडे करायचे आहे. आणि म्हणजे कसं काठ खायचं आपल्याला खायच्या वेळेस.
तर या पद्धतीने मी करते. आणि खानदेशीमध्ये ना, खानदेशमध्ये वरणबट्ट्या, तुम्हाला वरणबट्ट्याची पण रेसिपी शेअर करेल, तर ते पण मी करेल लवकर. वरणबट्ट्या पण तर अशा उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे मी. पहिला ना एका प्लेटमध्ये काढून घ्या. सर्व रेडी करून ठेवते मी आधीच. खूप सारी कोथिंबीर धुवून वॉश करून ठेवणार आहे. लगेच नाही टाकायचं आपल्याला. लगेच किचन मी क्लीन करते. लगेच केलं ना तर बरं पडतं. आणि वरण चकल्या बनवताना मग आपल्याला पीठ लागणार आहे. तर मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार. त्याच्यानंतर थोडस तेल, थोडस ओवा ब्रश करून घ्या. थोडं आहे. तर आता याला आपण मळून घेणार आहोत. आणि जास्त ना सैल नाही मळायचे आपल्याला. आणि आमच्या आता पुण्याला पण आहे ना, पाण्याचे खूप प्रॉब्लेम चालू आहे. पुण्यामध्ये पण पाणी येतंय, पण मग ना कधी कधी सांगू शकत नाही पाणी येणार की नाही. इतकं टेन्शन असतं ना. तर जस्ट मी मशीनला कपडे लावले आणि पाणी गेलं. मग काय केलं, हाताने तेवढे कपडे धुतले सर्व हात. खूप ठिकाणी पाण्याचे पण काही प्रॉब्लेम चालू आहे. मुंबईला सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. तुमच्याकडे पण असं पाण्याचा प्रॉब्लेम आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुण्याला सुद्धा खूप हाल होत आहे सध्या. मग पाणी ना भरून ठेवतो आम्ही. पाणी बादल्या वगैरे छोटा ड्रम आहे ना, तो पण भरून ठेवते. उगाच इमर्जन्सी लागला म्हणजे येतं, पण तरी पण वेळ भरून ठेवलेला आहे आता. आणि थोडं थोडं पाणी ठेवून आपलं मळायचंय. आणि कालची तुम्ही रेसिपी पाहिली नसेल ना, तर नक्की पहा. खिचडीची टाकलेली आहे खानदेशी. तर एवढी भारी झाली की तुम्हाला काय सांगू, एकच नंबर. तर ती नक्की तुम्ही ट्राय करा त्या पद्धतीने. बघा खिचडी इतकी भारी लागते. चांगलं मळायचं आपल्याला. आता याला तेल लावून ना
बघा मग झालेला आहे. आता आपण याला फॉर्मेट करायला थोडं ठेवूया. हे पोळपाट आता ठेवून देते. तर आता मी काय बंद केलेलं आहे. थोड्या वेळ वाफ होईल नंतर मग पुढचं सांगतो तुम्हाला. थोड्या 5-10 दिवस होणार आहे नंतर सांगतो तुम्हाला. तर आपण आता झाली वाफ. डाळ एकदम छान शिजलेली आहे. थोडस गरम पाणी ऍड करते. आणि मस्त डाळ शिजलेली आहे. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. तर तुम्हाला दाखवते कशी फोडणी देते. नंतर चकल्या बनवायला सुरुवात करू. आणि नेहमी वरण चकल्या बनवताना ना मोठी कढई घ्या, मोठं भांडं घ्या, पसरट घ्या. तर मी या कढई यूज करत असते कारण की ही मोठी पण आहे, पसरट पण आहे. म्हणजे वरण चकल्यानं दबल्या जात नाही, मोकळ्या मोकळ्या राहतात. ह्या कढईत मी करणार आहे. तर आपलं ते घालून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला ना मस्त गरम तेल होऊ द्यायचं आहे. आणि एवढे यम्मी लागतात ना वरण चकल्या. खूप सारी मिरची घेतली खाऊ शकता. मोहरी खूप सारी मोहरी घेतली. करते. त्यानंतर मी घेतलं आहे लसूण टाकलेले आहे. बघू नको. त्याच्यानंतर लसूण टाकल्यानंतर आपल्याला मस्त टाकायचं आहे त्यामध्ये मिरची. म्हणजे चांगली ठेवू द्यायची, खरपूस भाजू द्यायची आहे. आणि तोपर्यंत ना बाजू होऊन जा कारण की ती जास्त तडतडते त्याच्यामुळे. त्यानंतर लसूण आणि मिरची चांगली होऊ द्यायची आपल्याला, लाल होऊ द्यायची आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे तेलामध्ये. आधी पण शिजवताना मी टाकली होती. त्याच्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. आणि आपली डाळ टाकून घ्यायची आहे त्यात. नंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. आधी पण टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित अंदाज घ्या. आणि मस्त आपल्याला ही कोथिंबीर आता चिरून टाकायची आहे. बारीक चिरायची. आणि आता पटकन मग आपल्याला लगेच वरण चकल्या तयार करायला घ्यायच्या आहे. मस्त शिजू द्यायचं. आणि 15 ते 20 मिनिटं लागतील अजून आपल्याला. खूप सारी कोथिंबीर घालून असं वरण करायचं आहे. एकदम पातळ, म्हणजे घट्ट नाही करायचे आपल्याला, पातळ करायचे. वरण चकल्या घालायचे ना त्याच्यामुळे नेहमी पातळ सूप टाईप यायला पाहिजे वरण. तेव्हा खायला, नाही तर काय होतं पोळी पण त्याच्यामध्ये चकल्या बनवणार त्या. आणि त्याच्यानंतर मग आपण वरण पण घट्ट झालं ना ते एकदम बेसन टाईप होऊन जाणार. म्हणून वरण ह्या टाईपमध्ये करायचं आहे आपल्याला. आणि आता याला ना उकळी आली का आपण चकल्या तयार करायला घेऊ इकडे.
चकल्या मी मस्त छान आता बनवणार पटापट आणि लगेच आपण गोळे करून घ्यायचे. आपल्याला किती करायचे ते, छोट्या मोठ्या. आणि शक्यतो मी छोट्याच करते, मुलांना खायला छोट्याच चांगलं वाटतात त्याच्यामुळे. तशी लाटून घ्यायची आणि लाटली ना आपण डायरेक्ट सरळली नाही लाटायची, तर पूड करायची आहे. कारण की मग ते ना व्यवस्थित लागतात. नाही ते एकदम प्लेन केलं ना मग ते एकदम सपाट होते. असं पूड करून पोळीला लाटायचं. इकडे उकळी पण येईल आता. छान मस्त या पद्धतीने. आणि मी सुरीनेच कट करणार आहे. स्क्वेअरमध्ये कापा. छोटे छोटे केले ना मग खायला पण व्यवस्थित राहते. एकदम मोठ्या पण नाही. ह्या टाईप मध्ये मी केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मस्त याला उकळी येईलच. उकळी आली का मस्त पटापट पटापट टाकायचं, कारण शिजायला लागतं आपल्याला. तर उकळी येईल आता. चला उकळी आलेली आहे आणि मी लगेचच आता कमी गॅस करून द्यायचं तोपर्यंत. आणि आता वरण चकल्या सर्व टाकून घेणार. या पद्धतीने वरण चकल्या सर्व आपल्याला करून टाकायच्या आहे. आणि करून नाही ठेवायच्या, लगेच लाटून लाटून अशा टाकायच्या. कमी गॅस ठेवायचं, काय नाही लगेच होतात, वेळ नाही लागत. लहान मुलांना पण चांगलं वरण, थंडीमध्ये तर खूपच छान. आता आज पाऊस पण पडला ना, म्हणून म्हटलं चला हेच बनवू. गरमागरम सूप टाईप पण पिलं जातं मुलांना आणि वरण प्यायला पाहिजे. आता अशाच मी पटकन चकल्या करून करून पटकन टाकून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व वरण चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे. आणि मस्त आता 15 मिनिटं शिजायला ठेवणार, कारण की पातळ करायचे आहे म्हणजे व्यवस्थित शिजता, कच्चा राहत नाही. तर इथं पाहू शकता. आणि इतका भारी ना होणार आहे. 10 ते 15 मिनिटं ठेवणार आणि म्हणजे तुम्हाला दाखवते मी. त्याला मस्त शिजू देणार आहे. तर इथं आपल्या चकल्या झालेल्या आहे. मी गॅस बंद केला जस्ट आणि खूप छान असं झालेल्या आहे. मला जवळून दाखवते. तर अशा वरण चकल्या आपल्या रेडी झालेल्या आहे. इतक्या भारी ना, टेस्टी, यम्मी. आता मस्त आपण टेस्ट करू याला. तर आपल्या वरण चकल्या रेडी झालेल्या आहे, इतक्या यम्मी आणि टेस्टी. आपण सर्व करूया. बाउल मध्ये करणार आहे मी. बाउल शुद्ध घेतली. तर
आपण बाउलमध्ये काढूया मस्त वरण चकल्या. आणि तुम्हाला सांगते ना, गरमागरम आता थंड वातावरण, पाऊस पडतो, त्याच्यामध्ये ह्या वरण चकल्या खायच्या एकदम भारी आहे. त्याच्यासोबत आपण मस्त तूप टाकणार आहोत. यम्मीच यम्मी लागणार आहे. तर चला मी सर्व करते बाउलमध्ये दिशूला आणि टेस्ट पण करायला लावू आपण काल सारखं दिलाच. तर मी आता पटकन तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि खूप जास्त तुम्हाला जर बघा भाजीचा प्रॉब्लेम असेल, एकदम झटपट तुम्हाला काहीतरी करायचं असेल, आता वरण भात भाजी पोळी एवढ्या गोष्टी नाही होणार, तुम्ही झटपट वरण चकल्या बनवू शकतात. छान लागतात वरण चकल्या, त्याच्यासोबत लोणचं असं तुम्ही घेऊ शकतात आणि खरंच यम्मी लागतात, खूप यम्मी. तुम्ही पाहिलं आपल्या वरण चकल्या रेडी झालेल्या आहे. आणि आता मस्त टेस्ट करायला सांगू दिशूला आज पण ही रेसिपी कशी झाली. आणि खरंच इतक्या भारी गरमागरम. आता पटकन जेवणार आणि दिशूला आधी टेस्ट करायला लावूया. दिशू ये बरं, टेस्ट करून दाखव. कोण खा गरम फुकून खा. आणि एकदम गरम आहे ना, त्याच्यामुळे जरा फुकून खायचं. भारी झाले, एकदम टेस्टी झाले. तर चला दिशूला तर आवडल्या. आता आम्ही छान जेवण करणार आहे आता. आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, कारण की झटपट होणारी आहे. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.